सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं मंगळवारी विजापूर वेस्ट ते राणी लक्ष्मीबाई भाजी मंडई समोरील रस्त्याच्या कडेला असलेलं अतिक्रमण काढण्यात आलं। सोलापूर शहरात गजबजलेल्या मध्यवर्ती अशा विजापूर वेस्ट ते राणी लक्ष्मीबाई भाजी मंडई परिसरातील रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे भाजी विक्रेत्यांनी भाजीच्या गाड्या लावल्या आहेत, ज्यामुळे रहदारीस अडथळा होत होता। मंगळवारी सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने या ठिकाणी कारवाई केली। कारवाईत रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते यांची भाजी जप्त करण्यात आली। तसंच पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख तपन डंके यांच्या माध्यमातून पथकाने ही कारवाई केली। सोलापूर शहरात रस्त्यावर तसंच फुटपाथवर रहदारीस अडथळा होईल असे आणि इतर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण व्यापारी अथवा नागरिकांनी करू नये। अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा या विभागाचे प्रमुख तपन डंके यांनी दिला। प्रत्यक्षात भेट दिली असता त्यावेळेला विजापूर रोड ते विजापूर वेस्ट ते लक्ष्मी मार्केटच्या मधला रस्ता जो आहे तो खुला करण्यात यावा म्हणून आमचे जे नियंत्रण अधिकारी डंके साहेब त्यांनी सुद्धा एकदा येऊन प्रत्यक्षात ते विजिट दिले असतात आणि इथले सर्व व्यापाऱ्यांना केळी गोडाऊन व अतिरिक्त पर्यायी जागा या ठिकाणी त्यांना बसण्यास सांगितलेलं आहे। तरीसुद्धा लोक बाहेर बसलेले आहेत, त्यामुळं अतिक्रमण गाडी घेऊन आम्ही आलो। ही जागा भरपूर आहे, आतमध्ये ओटे सगळे रिकामे आहेत आणि समोर मोकळं मैदान आहे आणि त्यांना शौचालय वगैरे सगळं फिरता शौचालय तयार करून दिले। साफसफाई केलं जाते आणि इथल्या विक्रेत्यांनी आपले जे वेस्टेज भाजी जे पडलेलं असते ते एका पोत्यात घालून तुम्ही याला आमची गाडी येते त्या गाडीमध्ये टाकायला पाहिजे। त्यांनी काय नाही रस्त्यावर टाकणार, मग घाण झालं म्हणून ते दाखवणार परत। एका ओट्यावर 6 व्यापारी बसत होते, त्या ठिकाणी 4 व्यापारी करून आपण त्या ठिकाणी सोय केलेला आहे सध्या।